मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 37 अंशांवर पोहोचलाय। सांताक्रुझ येथे शनिवारी 37.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान पुढील काही दिवस तापमान चढच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 6 जलस्रोतातील पाणी वापरावर बंदी घालण्यात आली आहे। भूजल विभागाकडे केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 171 गावांमधील 205 जलस्रोतांमध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक आढळलं, त्यामुळे ही बंदी घालण्यात आली। साताऱ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये T-55 CAFVD रशियन मेड असणारा रणगाडा लावण्यात आलाय। खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः हजर राहून हा लष्करातील रणगाडा बसवून घेतलाय। 3 तास उभं राहत कामाची पाहणी करत उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। मुंबईजवळच्या वाढवण बंदराजवळ समुद्रामध्ये कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। तसंच झाल्यास समुद्रामध्ये बांधलेले भारताचे हे पहिले विमानतळ असेल। प्रस्तावित वाढवण विमानतळ मुंबईच्या सध्याच्या विमानतळापासून 125 किलोमीटर अंतरावर आहे। बदलापूर MIDC मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। बदलापूर कर्जतला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, यामुळे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली जाते, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येते। भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या नगरमधील मढीच्या कनिफरान महाराजांच्या यात्रेत यावर्षी मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला। मार्चमध्ये ही यात्रा भरते। यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं। ऐन उन्हाळ्यामध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापण्याची शक्यता आहे। समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसारच पाणी मिळवण्याचा मराठवाडा पाणी परिषदेनं एकमतानं निर्धार केला। तसंच जायकवाडीवर सतत अन्याय होत असल्याचंही मत पाणी परिषदेनं व्यक्त केलं। कोल्हापुरातील प्रदर्शनामध्ये 25 कोटींचा रेडा आकर्षणाचा विषय ठरला। हरियाणातील प्रसिद्ध पशुपालक नरेंद्र सिंह यांचा हा रेडा आहे। या रेड्याचं वय जरी 4 वर्ष असलं तरी त्याची उंची 5.5 फूट तर वजन 1.5 टन इतकं आहे। या रेड्याचं नाव आहे विधायक। सध्या कोल्हापुरामध्ये या रेड्याला पाहण्याकरता तुफान गर्दी आहे। कोल्हापूरच्या दौलतवाडीतील तळ्यात पाण्याच्या शोधात असलेला गवा पडला। बऱ्याच प्रयत्नांनंतर गव्याला तळ्याबाहेर काढण्यात वन विभागाच्या जवानांना यश आलं। या गव्याला पाहण्याकरता तळ्याकाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। रत्नागिरीच्या लोटे MIDC मधील एका कंपनीतून वायू गळती झाली। लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ही दुर्घटना घडली। यात एक कामगार गंभीर जखमी झाला असून वायू गळतीमुळे लोकांना श्वसनाचा आणि डोळे चुरचुरण्याचा त्रास होतोय। गोंदिया जिल्ह्यातील गिरोला कोसम तोंडेत रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेतील बिबट्या आढळून आला। बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सोलापुरामध्ये एका मनोरुग्ण महिला प्रातःविधीसाठी थांबलेल्या मालगाडीच्या खाली गेली, मात्र मालगाडी अचानक सुरू झाल्यानं महिला ट्रॅकवर अडकली। सफाई कामगार महेश शिंदे यानं या महिलेला मालगाडी चालू असताना झोपून राहा असं सांगितलं आणि त्यामुळेच ती महिला बचावली। जळगावच्या तापीपूर्णा नदीच्या संगम परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम करण्यात आली। सरावादरम्यान पाण्यात पडलेल्या एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात त्याचा जीव वाचवण्यात यश आलं। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील भिवंडीमधील 4500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रासह पहिला हप्ता सुपूर्द करण्यात आला। भिवंडी पंचायत समिती सभागृहामध्ये आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। महाआवास योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। एवढी घरं कोणत्याच राज्याला मिळाली नव्हती, ती आपल्याला मिळाली असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्रामविकास विभागाचे आभार मानले। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अर्धापूरमधील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा आणि सोयीसुविधांची पाहणी केली। धाराशिव बीड संभाजीनगर रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सर्वेक्षणाची मागणी केली होती। वाशिमच्या नेतसा या परिसरामध्ये शेतातील करडई पिकावर मावा आणि किडीचा प्रादुर्भाव झाला। या प्रादुर्भावाला नियंत्रित करण्याकरता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाकडून ड्रोनद्वारे जैविक कीडनाशकांची फवारणी करण्यात आली आहे। शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्याकरता सोमवारी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती उपसभापती यांच्यासोबत या परिषदेत चर्चा केली जाणार आहे।
फेब्रुवारी महिना संपत आला असून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागलाय। अशात सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या लिंबूचा दरही सर्वसामान्यांना घाम फोडणार आहे, कारण बाजारात एका लिंबूची 10 रुपये विक्री होत आहे। याचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ऊसाच्या उत्पादनातील घसरण, उतार्यातील घसरण आणि साखर निर्यातीवरील परवानगी यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होते। मात्र दुसरीकडे 77 साखर कारखाने बंद पडलेत। साखर उत्पादनामध्ये आतापर्यंत 50 लाख टनाची कपात झाली आहे। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात घसरण झाली आहे। तुरीच्या दरात असलेली घसरण थांबली आहे। या दरात काहीशी सुधारणा झाली आहे। कारंजा बाजार समितीत 3500 क्विंटल तुरीची आवक झालेली आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील 11 शासकीय धान्य खरेदी केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे। आतापर्यंत एकूण 971 शेतकऱ्यांकडील 20,903 क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे। लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे। बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून 2400 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 32,608 क्विंटल इतकी झाली आहे, तर सोयाबीनला 3,931 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजारातील दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळताना दिसतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 1,330 क्विंटल इतकी आवक झाली, तर मक्याला 2,107 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। लासलगाव निफाड इथल्या बाजार समितीमध्ये मक्याची आवक 350 क्विंटल इतकी झाली आहे। चारा टंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्री करता आणलेल्या जनावरांची सध्या संख्या वाढताना दिसतेय, तर दुसरीकडे बैलजोडीची किंमतही लाखात गेल्यानं बैलजोडी सांभाळणं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव असतील। शक्तिकांत दास हे प्रधान सचिव 2च्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत। अवघ्या काही दिवसांवर होळी येऊन ठेपलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्त कोकणासह इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे। यासाठी मध्य रेल्वेने 28 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। गाईच्या दूध खरेदी दरात येत्या 26 फेब्रुवारीपासून 1 रुपयाची वाढ केली जाणार आहे। शेतकऱ्यांना प्रति लिटर 33 रुपये देण्याचा निर्णय सोनाईसह राज्यातील काही दूध संस्थांनी घेतलाय। डिसेंबरपर्यंत 5 वेळा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आलेली आहे। मुंबईत उपकर प्राप्त इमारतींसह अनेक इमारती जुन्या झाल्या असून त्या पाडण्याच्या स्थितीत आहेत। परिणामी एक इमारतीचा पुनर्विकास करण्याऐवजी सगळ्या इमारतींना एकत्र करत क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यावर म्हाडा भर देत आहे। शिवजयंतीच्या काढलेल्या सोडतीमध्ये मुहूर्तावर संगणकीय पसंतीचं घर न मिळालेल्या 1,881 अर्जदारांना सिडकोनं तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। विशेष म्हणजे ही घरं घ्यायची की नाही याचा निर्णय संबंधित ग्राहकांनी घ्यायचा आहे। भारतात कर्करोगाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि इतर कारणांमुळे कॅन्सरचा प्रसार वाढलाय, तर गेल्या काही वर्षांपासून मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलंय। अगदी 3 महिन्यांच्या बाळामध्येही कॅन्सरची लक्षणं दिसून आली आहेत। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध कामांच्या बेस्टच्या बस सेवेला चांगलाच फटका बसलाय। मेट्रो रस्त्याचं काँक्रिटीकरण, सायन पुलाची पुनर्बांधणी, नाल्यावरील पुलांची बांधणी अशा कामांमुळे बेस्टच्या 97 बस मार्गांवरील जवळपास 189 बस वळवण्यात आलेल्या आहेत। पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये मोबाईल पंप मशीन घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। मुंबईतील एखाद्या भागात कार्यरत पंप अचानक बंद पडल्यास वाहनावर बसवलेले हे पंप तात्काळ पाठवून पाणी उपसा करण्यात येईल। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांना वीज बिल आकारण्यात येणार आहे। यातील ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारावं असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिला आहे। राज्यातील 1 लाखांवर वीजग्राहक घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्माण करत आहेत। घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज बिल शून्य येत आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम सरकारतर्फे शाळांना दिली जाते। त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा शुल्क प्रतिपूर्तीचा दर शिक्षण विभागाने निश्चित केला आहे। यंदाच्या शाळांना प्रति विद्यार्थी 17,670 रुपये देण्यास सरकारने मान्यता दिली आहे।
बीकेसीतील 3 व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदा खुल्या करण्यात आल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या निविदेनुसार बीकेसीत लवकरच ज्युपिटर किंवा फोर्टिसचं रुग्णालय तसंच डी.वाय. पाटील किंवा भारती विद्यापीठचं महाविद्यालय उभं राहण्याची शक्यता आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेनं सगळ्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेत कामही हाती घेतली. मात्र काही भागात स्थानिक रहिवाशांकडून काँक्रिटीकरणाला विरोध होत आहे. आमच्या भागातील रस्ते सुस्थितीत असल्याने काँक्रिटीकरण करू नये अशी काही भागातील स्थानिकांची भूमिका होती. मुंबईत रस्त्यांवरील काँक्रिटीकरणामुळे गेल्या 2 वर्षात रस्त्यांवर खड्डे पडण्याचं प्रमाण कमी झाल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. त्यामुळे यंदाही महापालिकेनं पावसाळ्यापूर्व आणि पावसाळ्यातील खड्डे बुजवण्याच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात 25 ते 30% आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना एकूण 5 कोटी 91 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. शासनानं 100% अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निधी वितरण प्रक्रिया वेगानं सुरू करण्यात आली. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या 10 महिन्यांमध्ये विविध सवलतींमुळे एसटी महामंडळाला 640 कोटींचा तोटा सहन करावा लागल्याचं समोर आलंय. या आर्थिक वर्षात आतापर्यंत एसटी महामंडळाला केवळ ऑगस्ट महिन्यामध्ये झालेला 22 कोटींचा नफा वगळता प्रत्येक महिन्याला तोट्याचा सामना करावा लागतोय. यामध्ये सर्वाधिक तोटा हा सप्टेंबर महिन्यामध्ये 131 कोटी तर ऑक्टोबर महिन्यामध्ये 165 कोटी इतका झाला आहे. न्यायालयाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरता मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. महापालिकेच्या 7 परिमंडळांना तुर्तास प्रत्येकी 100 टन शाडूची माती उपलब्ध करण्यात येणार असून मूर्तिकारांना 1 मार्चपासून मागणीनुसार शाडूची माती देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालेलं आहे. या कामावर आतापर्यंत एकूण 229 कोटींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातील सगळ्या विभागांमधील प्रशासकीय कामकाजामध्ये यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीचं कामकाज आता मराठीतच होणार आहे. शहराच्या काही भागांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळून आल्यानं पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पालिकेनं 58 खासगी आरो प्रकल्पांवर निर्बंध घातले होते. मात्र आता हे निर्बंध मागे घेण्यात आले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील पंचतारांकित हॉटेलला भीषण आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवण्यात यश आलं. डोंबिवलीनंतर दिव्यातही अनधिकृत इमारतींवर हातोडा पडणार आहे. या कारवाई विरोधात स्थानिकांनी आंदोलन केले. लाडकी बहीणचे पैसे नकोत, इमारत वाचवा अशी मागणी करताना महिलांना अश्रू अनावर झाले. कोस्टल रोडच्या डांबरीकरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. न्यूज 18 लोकमतनं कोस्टल रोडची ही बातमी दाखवली होती. याच बातमीची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली आणि तात्काळ काम सुरू केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 6,256 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. भोसरीच्या तुलनेमध्ये चिंचवड आणि पिंपरीला कमी निधी दिल्याचं दिसून आलं. मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधीची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिलं. नवी मुंबईमध्ये सायन पनवेल महामार्गावर उरणफाटा पुलाचं काम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहनं अटल सेतू मार्गे मुंबईकडे वळवण्यात आलेली आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांगांच्या कायद्याची पायमल्ली केली जात आहे. अपंग हक्क अधिनियम 2016च्या कायद्यानुसार शासकीय योजनेमध्ये दिव्यांगांकरता 5% आरक्षणाची तरतूद आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये केवळ 3% जागा भरवल्या जातात. 8 वर्षांनंतरही कायद्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. भिवंडीच्या कामतघर या परिसरामध्ये 2 वर्षांपूर्वी पालिकेकडून शौचालय बांधण्यात आलं होतं. मात्र 2 वर्षांनंतरही हे शौचालय बंद अवस्थेत आहे. तात्काळ शौचालय सुरू न केल्यास पालिका प्रशासन पालिका मुख्यालयामध्ये शौचालयाचे डबे घेऊन आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी गुंडागर्दी केल्याचा प्रकार समोर आलाय. विनाकारण एका दुकानातील साहित्याची त्यांनी नासधूस केली. तसंच दुकान कायमस्वरूपी बंद ठेवण्याचीही धमकी पोलिसांना दिली. पुण्यात गावगुंडाचा धुळगूस सुरूच आहे. पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये वाहनांची तोडफोड झालेली आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपूरच्या करमाळा शहरातील मौलालीच्या मळामध्ये भरधाव डंपरनं दुचाकीला चिरडलं. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झाला.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पिंपरी चिंचवड आणि चाकण शाखेच्या पोलिसांनी पुणे नाशिक महामार्गावरील रोहकल फाट्यावर 96 किलो गांजा पकडला। कारवाईमध्ये 63,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर 2 पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलं असून 3 आरोपी फरार आहेत। भुसावळ तालुक्यातील साके गावाजवळ दुचाकी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। या अपघातामध्ये 65 वर्षाचा दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। जखमीवर उपचार सुरू आहेत। एका मातेनं मुलगी गर्भवती राहिली म्हणून मुलीचा गळा दाबून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात समोर आली आहे। आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या निर्दयी मातेला नालासोपारा पोलिसांनी अटक केली। पुणे बंगळुरू महामार्गावर एका कारनं अचानक पेट घेतला। कराडच्या पाचवड फाट्याजवळ ही घटना घडली। नवी मुंबईच्या घणसोलीत पूर्व विमानतळातून एका महिलेच्या घरात घुसून महिलेला मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आंबेगावच्या गावडेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला अचानक आग लागली। या आगीत कारचं मोठं नुकसान झालं। बेलापूरमध्ये जमावाकडून एका व्यक्तीच्या घरावर हल्ला करण्यात आला। राजकीय पूर्व विमानतळातून हा हल्ला करण्यात आला। कल्पेश ठाकूर नामक व्यक्तीच्या घरावर हा हल्ला करण्यात आला। 3 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात नागपूरच्या अंबाझरी पोलिसांना यश आलं। दीपक जांगडे या आरोपीला छत्तीसगडच्या रांजणगावमधून अटक करण्यात आली। कोरोना काळात 45 दिवसांच्या पॅरोलवर असणारा हा आरोपी फरार झालेला होता। जळगाव जिल्ह्यातील धरणगावातील हेळगेवार नगरजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झालेत। यात एका लहान मुलीचाही समावेश आहे। जळगावच्या भालोद ते हिंगणा मार्गावर पिकअप वाहन उलटलं, अपघात झाला। अपघातात 15 जण जखमी झाले। वसईत दुचाकींची समोरासमोर धडक झाली, भीषण अपघात झाला। या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झाला। वसई पूर्वच्या मधुबन इथल्या सुरक्षा स्मार्ट सिटी या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली।